नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. 24 तास नव्हे तर फक्त 1 तासात आपण पुण्यासह देशभरातील प्रमुख बातम्यांचा वेगवान आढावा घेणार आहोत. Manikchand Oxyrich, proudly Indian. या बातमीपत्राची सुरुवात करूयात एका मोठ्या बातमीनं. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुढील 3 दिवस चौकीवर कांबळ टाकून झोपणार आहेत. नेमका काय आहे कारण, पाहूया टॉप न्यूज मराठीचा स्पेशल रिपोर्ट. पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 जानेवारीला रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत. त्यासाठी पंतप्रधान मोदींना कठोर असं धार्मिक अनुष्ठान आणि नियम पाळावे लागणार आहेत. गोविंद देव महाराज यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. ते म्हणाले, शेवटच्या 3 दिवसात पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या चौकीवर फक्त कांबळ घेऊन झोपणार आहेत. या 3 दिवसांमध्ये आहार म्हणून ते फक्त फळांचं सेवन करतील. पंतप्रधान मोदींनीच विचारलं होतं की त्यांना काय करावं लागणार आहे. कितीही कठीण असलं तरी त्यासाठी मी तयार आहे, असंही ते म्हणाले होते. पंतप्रधान मोदींना विशेष मंत्रांचा जप करायचा असून त्याचीही माहिती त्यांना देण्यात आली आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून दानही केलं जाणार आहे. त्यासोबतच भेटवस्तू दिल्या जातील, त्याचं पूजनही करण्यात येईल. प्राणप्रतिष्ठेसाठी प्रमुख पाहुणे अनिल मिश्रा असतील. अनिल मिश्रा यांनाही काही धार्मिक अनुष्ठान करावं लागणार आहे. मंदिर उभारणीसाठी ज्यांनी बलिदान दिलं त्यांचं प्रतीक म्हणून जटायूची मूर्तीही तयार करण्यात आली आहे. या मूर्तीचं पूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येईल. येत्या 22 जानेवारी रोजी अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होत आहे. या मंदिर निर्माणात कारसेवकांची भूमिकाही महत्त्वाची आहे. 1992 मध्ये अयोध्येतील बाबरी मस्जिद पडत असतानाचे प्रत्यक्ष साक्षीदार राघव अष्टेकर आणि त्यांच्या पत्नी मैथिली अष्टेकर यांनी याच विषयावर टॉप न्यूज मराठीशी खास संवाद साधलाय. तुझ्या पदांचे अखंड चिंतन हीच माझी साधना, रामा रघुनंदना. 22 जानेवारी रोजी अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. शतशतकांचा संघर्ष जो आहे, रायाचा वनवास जो आहे तो संपून आता त्या ठिकाणी मंदिर जे आहे ते उभं राहत आहे. त्यासाठीची विधिवत प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याला देखील सुरुवात झालेली आहे. मात्र हे मंदिर उभं राहत असताना सर्वात मोठा वाटा जो आहे तो अर्थातच कारसेवकांचा आहे. आणि या सगळ्या कारसेवकांच्या त्यागामुळे, समर्पणामुळे अयोध्येमध्ये राम मंदिर जे आहे ते उभं राहताना पाहायला मिळतंय. असाच एका कारसेवकांसोबत आज आपण संवाद साधणार आहोत. त्यावेळचे अनुभव त्यांचे आणि आता मंदिर उभं राहत असतानाचा प्रत्यक्ष अनुभूती किंवा त्या भावना ज्या आहेत त्या आपण थेट या कारसेवकांकडून जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत पुण्यातून डॉक्टर राघव अष्टेकर सर आहेत, जे स्वतः दोन्ही कारसेवेमध्ये होते. आणि विशेष म्हणजे ज्यावेळी बाबरी मस्जिद पाडली गेली त्यावेळी त्यांच्या पत्नी देखील त्या ठिकाणी होत्या. एकंदरीतच या अष्टेकर परिवाराबरोबर आपण संवाद साधणार आहोत. सर, दोन्ही कारसेवेमध्ये तुम्ही सहभागी होतात, त्यावेळचा अनुभव काय होता? मी आणि माझी पत्नीही आम्ही प्रत्यक्ष 92च्या कारसेवेला उपस्थित होतो. परंतु माझ्या नशिबानं मला 82 सालची पण 92 सालची आणि 90 सालची दोन्ही कारसेवा आम्हाला अनुभवायला मिळाली. मी जवळजवळ या पर्वती भागातले म्हणजे आपल्या हडपसरपासून ते तिरकिटवाडीपर्यंत संघदृष्ट्या असा हा भाग आहे, पूर्वीचा होता. त्या भागामधनं 138 कारसेवकांची आमची निश्चिती झाली ती. कारण या कारसेवेला जाण्यासाठी पुष्कळ धडधाकट कार्यकर्ते असले पाहिजेत आणि प्रामुख्यानं जे बऱ्यापैकी अंतर चालू शकतात. कारण ह्या अंतरामध्ये 250-300 किलोमीटर अंतर चालण्याची शक्यता आपल्याला होती. अशा तयारीनं आपले कार्यकर्ते आपण निश्चित केले होते आणि अशा कारसेवकांच्या समेत आम्ही निघालो. ट्रेननं आम्ही इथून निघालो आणि आमची ट्रेन मनमाडला थांबली. प्रत्येक ठिकाणी या प्रकारच्या ब्लॉकेज यायला लागलं आणि तिथं कारसेवकांना पकडायची सुविधा चालली होती. पोलिसांकडून या प्रकारची आडवडूक चालली होती. पुढे आमची भुसावळला ट्रेन गेली, तिथे अशी स्थिती होती. झाशीपर्यंत आम्ही पोचलो तर ट्रेनमध्ये जवळजवळ 4,500-5 हजार कारसेवक होते. त्यातले जवळजवळ निम्मे पकडले गेले होते. आणि झाशीमधून आम्ही रस्ता सोडला आणि तिकडची ट्रेन पकडायचा प्रयत्न केला. झाशीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती कारसेवक पकडले गेले. पुण्यातनं जवळजवळ 5,000च्या वर कारसेवक त्या ठिकाणी असताना त्यातले 3-3.5 हजार कारसेवक पुढे निघाले होते. आणि परिस्थिती अशी होती की आम्ही अलाहाबादपर्यंत पोहोचू शकत होतो.
अलाहाबादमध्ये उतरताना आम्हाला असं सांगितलं गेलं की तुम्ही स्टेशनवरती नका उतरू, अलीकडे उतरा. आणि अलाहाबादला आम्ही स्टेशनच्या अलीकडे उतरलो आणि साधारणपणे 2-3 किलोमीटर अंतर चालून गेलो. आम्हाला वातावरण लक्षात आलं की पहाटेच्या वेळेलासुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणावरती आणि राज्य राखीव पोलीस दलाचा बलगट असा सर्व ठिकाणी त्याचा कंट्रोल करत होता. पण वेगवेगळ्या रस्त्याने आम्ही वाळवंटातनं आणि नदीच्या आसपास जी मंदिरं आहेत प्रयागराजमध्ये, त्या मंदिरांमध्ये जाऊन राहिलो आणि तिथून पुढची कारसेवा 1 दिवसानं व्हायची होती. त्या कारसेवेला निघताना अशी स्थिती होती की ज्या दिवशी कॉल आला की आता उद्याला सकाळी कारसेवेला निघायचं आहे, त्यावेळेला असं सांगितलेलं की आपण आपल्याजवळ कुठल्याही प्रकारची वस्तू असता कामा नये, आपण शक्य तेवढं चालण्याच्या ताकदीनं आलं पाहिजे. आणि मग कारसेवक निघाले. 11च्या दरम्यान हा मार्च निघाला. हा मार्च जवळजवळ 22-23 लाख लोकांचा होता. प्रत्यक्ष अनुभूती घेतलेली होती देशातल्या सर्व क्षेत्रातून, म्हणजे पार कन्याकुमारीपासून, कर्नाटकपासून, तमिळनाडपासून, इकडे बंगालपासून, काश्मीरपासून, इकडे गुजरातपासून सर्व ठिकाणून कारसेवक तिथं पोहोचले होते. आणि ते पोहोचण्यासाठी 1 दिवसाची विश्रांती आधी घेतली होती. या सगळ्या काळामध्ये चालताना अशी स्थिती होती की त्या अलाहाबादमधल्या रस्त्याला चालण्यासाठी जागा नव्हती. म्हणजे तो रस्ता ज्याला आपण 60 फुटाचा डबल रोड आहे आणि इकडे 60 फूट इकडे 60 फूट, त्याच्याही पुढं प्रचंड अशी गर्दी फुटपाथवरनं चालली आम्ही अनुभवत होतो. आणि जवळजवळ आम्ही 14-15 किलोमीटरचा हा मार्च पूर्ण केला असेल. आणि गंगेवरती एक तिथं पूल आहे, त्या पुलापर्यंत हा मार्च निघाला. आणि अशी स्थिती झाली की तो पुलावरती आम्ही पोचतो आहे तर त्या ठिकाणी प्रचंड बसेस आल्या आणि पोलिसांनी सगळ्यांना त्यात पकडायला सुरुवात केली. पांगापांग झाली. तातडीनं कारसेवक आमचे सगळे जे होते, माझ्याबरोबर 138 कारसेवक होते. हे 138 कारसेवक आम्ही तातडीने वाळवंटात उतरलो आणि वाळवंटात उतरून पुष्कळ डीपमध्ये आत गेलो. संध्याकाळी 6-6:30ची वेळ होती आणि बघतोय तर सगळ्या बसेस, साधारण 100 बसेस भरून कारसेवकांना नेलं गेलं आणि त्यांना पकडून तुरुंगात टाकलं गेलं. आणि मग पुन्हा अशी स्थिती निर्माण झाली की जरा वेळ आम्हाला लक्षात आलं की आता तिथून कारसेवक पलीकडे पुलाच्या पलीकडे जात आहेत. मग आमच्या सगळ्या टीमने निर्णय घेतला की आपण पलीकडे जायचं आणि आम्ही नदी क्रॉस केली आणि पलीकडच्या बाजूला आम्ही सुरुवात केली. आमच्या नशिबानं आम्ही 138 हे अयोध्येमध्ये पोहोचायचा संकल्प केला. तो संकल्प सिद्धीला पहिला टप्पा आम्हाला मिळाला. आज तिथून आम्ही पुढं चालताना असं लक्षात आलं की रात्रभर चालायचं, दिवसभर चालायचं. साधारणपणे 4 रात्री आणि 3 दिवस आम्ही चाललो. 4 रात्री चालताना अशी परिस्थिती होती की प्रचंड प्रमाणावरती थंडी होती, पहिली गोष्ट होती. परंतु चालणं असल्यामुळे व्यायामासारखी परिस्थिती होती आणि सगळ्यांच्या शरीर त्या अर्थानंच वॉर्म झालेलं असं होतं. पण परिस्थितीची मेन रोडनं आम्हाला जाता येत नव्हतं. मेन रोडनं जाताना दरवेळेला पोलिसांचा अडवून त्यातून कारसेवक पकडले जात होते. पण कारसेवकांनी नदीतल्या बाजूला उतरले आणि बाजूनं शेतामध्ये आत शिरले आणि शेतामधनं जाता जाता अशी स्थिती आली की दुसऱ्या दिवशी रात्री आम्ही एका विशिष्ट स्टेजला पोचलो. त्या ठिकाणी एक नदी आडवी आली होती. त्या नदीमध्ये आम्ही जवळजवळ छाती एवढ्या पाण्यामध्ये 138 जण होतो आणि त्या पाण्यातून क्रॉस करत गेलो, पलीकडच्या बाजूला गेलो आणि एका जागेवरती पुष्कळ थकलो होतो. पहाड होत आली होती. त्यामुळे सगळे कारसेवक म्हटले आता भिजलेलो जाऊ, आता काय करायचं, आपण इथं बसूया, जरा थांबूया. आणि सगळे कारसेवक एका विशिष्ट सपाट जरा जागेवरती आणि आम्ही झोपून डावीकडे हात लावतो तर एक हाडा हाताला लागला. म्हणजे ती स्मशानभूमी होती. कारसेवकाला काहीही बंधन नव्हतं. कारसेवक मनानं निघाला होता. त्याला भीती अमुक तमुक काही नव्हतं. आणि अशा वातावरणात कारसेवक पुढं चालले होते. त्याची एक अनुभूती आली आणि सगळे मग पुढं चालत राहिलो. गावागावामध्ये समाज आपल्यासाठी वाट पाहत होता. जवळजवळ प्रत्येक घरामधनं आमच्यासाठी काही ना काही ती बाहेर येत होतं. साधे भाजलेले हरभरे असतील, गुळाचा खडा असेल, पाण्याचा तांब्या असेल, अशा प्रकारचं येणं चाललं होतं. 4थ्या दिवशी आम्ही ज्यावेळेला पोचलो तो साधारणपणे आपल्या फैजाबाद जिल्ह्याच्या आम्ही क्रॉसवरती आलो होतो. फैजाबाद जिल्हा हा जवळजवळ अयोध्येपासून, म्हणजे फैजाबाद जिल्हा आणि अयोध्या एकच आहे. त्या ठिकाणी आम्हाला कळलं की त्या ठिकाणी आपण पोचलेलो आहोत. तर तिथं आम्हाला प्रचंड भूक लागली होती. संध्याकाळ झाली होती आणि आम्हाला भूक लागली पण आम्हाला अन्न मिळालेलं नव्हतं.
एक रात्रभर अन्न नाही, दिवसभर अन्न मिळालं नव्हतं आणि साधारणपणे पायाला आता फोड यायला लागले होते. कार्यसेवकांच्या हातातल्या ज्या काही पाठीवरच्या बॅगा होत्या त्या पण जड होत चाललेल्या होत्या. जे काही घरातलं ते सगळं खाणं संपलं होतं, कोरडं खाणं गेलं होतं. आणि आता त्या ठिकाणच्या एका गावामध्ये आम्ही शिरलो आणि त्या गावामध्ये आम्ही आवाज दिला की कोई है क्या. तर त्या गावातली मुख्य महिला ती ठकुरानी होती आणि ती आमच्या समोरानी आली आणि तिनं आम्हाला विचारलं क्या बात है. तर आम्ही सांगितलं अभी ऐसे कार से हम आए हैं, हमको जाना है अयोध्या जी, लेकिन हमने कुछ खाया नहीं दिनभर. तर त्यांनी काय केलं, तातडीनं गावातले सगळे तरुण बोलवले आणि त्या तरुणांना सांगितलं की जा. आणि ते गेले आणि त्यांनी सुपामधनं घराघरामधनं डाळ आणि तांदूळ आणली. तुमच्या लक्षात घ्या की आत्ता आम्ही भुकेलेलो आहोत, प्रत्यक्षात भोजन करायचे, तर त्या मातेनं आमच्यासाठी गावातनं शिधा गोळा केला. सुपांमधनं धान्य आलं आणि सगळ्या महिला आल्या. गावातल्या तरुणांनी तिच्या अंगणामध्ये खड्डा खणला, त्याच्यावर प्रचंड मोठा हंडा ठेवला गेला आणि राम खिचडी सुरू झाली. त्याच्यामध्ये सुकवलेल्या आंब्याच्या कोळी पण होत्या. अशा प्रकारे जे जे शक्य आहे, बटाटे होते, जे शक्य आहे ते त्या ठिकाणी त्यांनी करून खिचडी पकवली. साधारणपणे आम्हाला रात्रीच्या वेळेत ती खिचडी खायला मिळाली आणि रात्रभर सगळे आम्ही तिथं झोपणार अशा मनस्थितीत होतो. परंतु पहाटे 3, 3:15 त्या मातेनं आम्हाला उठवलं, चलो तुम्हारा काम हो गया काम, जय श्रीराम, चले जाओ आगे. म्हणजे हा अवेअरनेस तिथे समाजात होता. एक कॉमन गावामधलं, एका कॉमन कुटुंबामधले, एका कॉमन घरामधली माणसं याच्यासाठी धडपडत होती की आपला कारसेवक तिथं पोचला पाहिजे. आणि असं करता करता आम्ही जेव्हा रस्त्याने निघालो होतो, नशिबानं मध्येच एक नाव मिळाली आम्हाला. त्या नदीतून आम्ही पलीकडे क्रॉस झालो आणि असं लक्षात आलं की आम्हाला काही किलोमीटर अंतर अजून काढायचं आहे. तर गावातली माणसं जे जे शक्य आहे तेवढं डिझेल घेऊन तिथनं काही कारसेवकांना तुमच्या ट्रॅक्टरनं पुढे घेऊन जात होते, बाकी सगळे चालत होते. कारण त्या ट्रॅक्टरमध्ये 1 ट्रॉली, 2 ट्रॉली, 3 ट्रॉली किती बसणार, असे कारसेवक चालले. आणि प्रत्यक्षात अयोध्येच्या रेल्वे स्टेशनच्या आम्ही अलीकडे उतरलो आणि असं लक्षात प्रचंड मोठी फौज, आर्मीसारखी दिसावी अशी काय त्याला म्हणून आपण राखीव दल जे असतं असं प्रचंड मोठं तिथं होतं. अनेक कारसेवक त्या ठिकाणी पकडले गेले. परंतु आमची पुन्हा एकदा ठरलं होतं की काही करून आपण सगळ्यांना आत घुसायचं. आत घुसले तर एक साधू आम्हाला तिथं आडवा आला, रुक जाओ. आम्ही म्हणे नाही, हमको राम लला का दर्शन लेना, हमको जाना है वहाँ तक. नाही, आज अभी यहीं रुकना है. कर्फ्यू झाला होता आणि कर्फ्यूमध्ये पुढं जायचं नाही. तर मग त्या ठिकाणच्या देवळांमधनं, घरांमधनं आमची राहायची व्यवस्था केली. छोटी संख्या नव्हती, आमच्याबरोबर देशातले सगळे कारसेवक होते. मग त्यांनी त्या ठिकाणी घराघरामध्ये खिचडी पकवलेली होती, कुठं रोट्या बनवत होते. तिथलं तेल सरसोचं तेल आहे, तुम्हाला आम्हाला त्या सवयीचं नसतं, पण तरीसुद्धा जी भूक होती त्या सगळ्या भुकेची सुविधा त्या ठिकाणी केली होती. घराघरामधनं साखर, मुठभर डाळ, काय जे असेल ते देत होते आणि आमची सुविधा करत होते. कारसेवकांचा तिथं मुक्काम पडला, डेरा त्या ठिकाणी बसला. अनेकांना ताप आला होता. माझा जो प्रमुख होता माझ्याबरोबरचा, तो तापानं फणफण होता. पण आम्ही निर्णय घेतला आता इथं थांबायचं. सगळे आडवे झाले, पायाला जरा कुणाच्या मॉलिश केलं गेलं, खेचले गेले पाय, ताणले गेले, बोटं ओढली गेली आणि त्या सगळ्या प्रकारच्या कारसेवकांची सुविधा त्या ठिकाणी झाली आणि आम्ही सगळेजणं अयोध्येमध्ये त्या मानानं विश्रांती घेऊ शकत होतो. अजून 2 दिवसामध्ये विश्रांती दिली आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला सांगितलं की आता परवा दिवशी सकाळी आपल्याला कारसेवा करायची आहे. काय आहे कारसेवा म्हणजे काय करायचं आहे, तर सांगितलं होतं शरयू तीरी जायचं, शरयू नदीमध्ये जायचं, स्नान करायचं आणि स्नान करून तिथली एक मुठभर वाळू घ्यायची आणि तो जो चबुत्रा आहे, ज्या ठिकाणी आत्ता मशीद आहे, ज्या ठिकाणी बांधकामातून शिल्लक आहे, बाबरी ढाचा अजून शिल्लक आहे, त्या ठिकाणी जायचं. त्या बाबरी ढाच्यापर्यंत पोहोचण्याकरता कारसेवक सज्ज झाले, फुरफुरत होते कारसेवक, अस्वस्थ होते की हे गेल्या 500 वर्षाचा अन्याय होता आणि एक स्थिती अशी आली होती की आता हा अन्याय तोडण्याची वेळ आली होती. आणि सगळे कारसेवक पेटलेल्या अवस्थेत निघाले आणि त्या ठिकाणी ज्यावेळेला अडवले गेले त्या क्षेत्राचं नाव होतं जनक हवेली. मग जनकाचं जी हवेली, आम्ही परवा पण गेलो होतो, आता आम्हाला कळलं की ते अंतर किती आहे. तर तिथून जाणे 1.5 किलोमीटर अंतर रामललाचं जे स्थान आहे तिथपर्यंत होतं, किंवा जी बशी होती 1.5 किलोमीटर तिथून पुढं. जनक महालापर्यंत आम्ही पोहोचलो आणि त्या ठिकाणी पहिली एक फौज आडवी, आम्हाला एक फळीच्या फळी आडवी आली आणि त्यांनी आम्हाला अडवलं. अडवल्यानंतर पहिल्यांदा धडाका हा मोठ्या प्रमाणावरती
त्या ठिकाणी अश्रुधूर सोडली गेली, नळकांडी फोडली गेली. आणि ती नळकांडी फुटल्यानंतर असं लक्षात आलं की डोळ्याला चुरचूर व्हायला लागलेलं आहे. आणि त्या ठिकाणी कारसेवक पांगले गेले आणि घराघरामध्ये कारसेवकांना आश्रय दिला. नागरिकांनी त्यांना पाणी दिलं, त्यांच्या डोळ्यावर पाणी मारलं, रुमाल ओले करून दिले, अंगावरचे टॉवेल ओले केले, गमछे ओले केले आणि तोंडावर मारून त्यांच्या डोळ्यावर होणारा त्रास थांबवला. आणि काय केलं, त्यांनी स्वतःच्या घरातली गोणती पोती आणली आणि ते पोतीतून त्याच्यावर टाकायला सुरुवात केली. जे जे फुटलेलं नळकांड होतं त्याच्यावर पोते टाकत होते. त्याचा परिणाम म्हणून तो प्रचंड असलेला धूर, हा धूर हळूहळू विरायला लागला आणि कारसेवकांना घरांमधनं बाहेर यायला लागला. आलेले कारसेवक पुन्हा एकदा धडाक्यानं पुढे निघाले. साधारणपणे 10 मीटर पुढे गेले असतील आणि प्रचंड मोठी अशी फौज ती आमच्यासमोर पुन्हा आली आणि त्यांनी हातामध्ये लाठ्या घेतल्या होत्या आणि मोठे अशी डिफेन्सची जे प्लास्टिकचे हे असतात ते घेतले ते आणि त्याच्यावर त्यांनी हल्ला केला. आपल्या कारसेवकांच्या हातामध्ये काहीही नव्हतं, फक्त मुखामध्ये गोष्ट होती, सियावर रामचंद्र की जय, पौरसुत हनुमान की जय, रामलला हम आए है. या भूमिकेतनं कार्यकर्ते चालले तर समोर अश्रुधूर फुटतंय, समोर मोठ्या प्रमाणात लाठीमार होतोय, कारसेवकांची डोकी फुटत आहेत. हे सगळं बघताना चीड होत होती आणि पण काही करता येत नव्हतं. पण मार्च पुढे जायचा, ढकलायचं पुढं. तेवढ्यात उमा भारती नावाच्या ज्या राष्ट्रीय कार्यकर्त्या आम्हाला दिसल्या. एकटी महिला, अंगावर कफनी घातलेली, डोक्याचं वपर केलेलं अशी ती महिला ही आमच्या सगळ्यांच्या बरोबर चालत होती आणि तिनं मोठी घोषणा दिली आणि तिच्याबरोबर आम्ही पुढे चालत राहिलो. तिचं रक्षण करावं अशी आम्हाला आवश्यकता वाटली. आमच्यातले 5 तरुण तिच्याकरता तिथं दिले आणि त्यांनी त्यांच्या दोन्ही बाजूने त्यांची काळजी घ्यायला सुरुवात केली. शरजू मैया हम आए है अशी त्यांनी जोरदार घोषणा दिली. आणि त्यानंतर तिथं आम्ही प्रत्यक्षात साधारणपणे 1-1.5 किलोमीटरचं अंतर संपलं होतं आणि आता त्या स्टेजला आम्ही आलतो आणि प्रचंड असा प्लास्टिकच्या गोळ्यांचा मारा सुरू झाला. मित्रांनो, हे प्लास्टिकच्या गोळ्या म्हणजे काय असतं हे अनुभूती घेतली मी. तर या दंडावरती ज्यावेळेला समोर बसला एक गोळा, ती गोळी बसली त्यावेळेला सुजला दंड, एका सेकंदात दंड सुजता आणि सुजलेला दंडा पुन्हा नॉर्मलला यायला, हात हलवायला सुद्धा जवळजवळ 2-3 तास गेले. ही स्थिती होती. अशा प्रकारचा मारा झाला आणि त्या माराच्या नंतर जायबंदी झालेले कारसेवक स्थिरावले, थोडे थांबवले थोडे आणि मग पुन्हा निघाले. तोच माहोल हटत नव्हता, कारण माहोल हा पेटलेला होता. आणि आता पुढे सरकताना असं लक्षात आलं की मोठ्या प्रमाणावरती फायरची ऑर्डर दिली गेली आणि फायर दिल्यानंतर एक प्रकारचा वास यायला लागला आणि त्या गोळ्या ज्या सुटल्या, त्या गोळ्या सुटल्यानंतर अनेक कारसेवक हे खाली पडायला लागले. खाली पडायला लागल्यानंतर त्यांची परिस्थिती अशी झाली की त्यांना कोणी उचलायचं तर दुसरी टीम पाठोपाठ यायला लागली. स्थानिक नागरिक आले आणि आपल्या घरातली बाजली जी असतात त्या बाजल्यांवरती त्यांच्या बॉडी घ्यायला सुरुवात झाली. त्यांना उचलून हॉस्पिटलाइज करायला लागले, त्या बाजूने न्यायला लागले. अनेक ठिकाणी कारसेवकांनी त्यांच्या उतून त्यांची शरीरं ही त्या ठिकाणी त्या याच्यावरती उचलून न्यायला सुरुवात केली. तुम्हाला चेष्टाने अशा प्रकारची रक्तरंजित परिस्थिती त्या ठिकाणी झाली आणि जायबंदी कारसेवकांचा खच पडला. हे बोलताना माझ्या अंगावर काटा येते, पण परिस्थिती अशी होती, सत्य प्रति बघताना असं वाटलं की काय होणार आहे, हा आपलाच देश आहे का, आपल्याच देशात हे चाललं आहे का. आणि ह्या परिस्थितीमध्ये कारसेवक अस्वस्थपणे काम करतोय. प्रचंड मोठी फौज आडवी होती आणि साधारणपणे समोर असं आता ते मशीद दिसायला लागली. गोळीबार थांबला होता, मशीद दिसायला लागली आणि मशिदीच्या वरती मात्र जो 3रा गुंबद होता, 3 मोठे गुंबद होते. ही प्रचंड 150 फूट उंचीची इमारत आहे. पहिली गोष्ट, 150 फूट उंचीच्या इमारतीच्या वरती 60 फुटाचे गुंबद आहेत. म्हणजे बघा, जवळ 1.25 फुटाचा हा उंच असलेली ही इमारत आणि डाव्या उजव्या बाजूला घेतलं जवळ 100 मीटर रुंदीची भिंत आहे आणि त्या भिंतीच्या वरती ही सगळी ती वास्तू आहे. माझ्यावर एक आर्किटेक्चर होते, ते म्हणाले की हे जे आहे ना हे अवघड आहे, हे आपण पोचूच पण शकणार नाही इथपर्यंत, पण हे पाळायचं म्हणलं तरी आपल्याला जवळजवळ 8 दिवस लागतील, वेगवेगळी यंत्र येणार लावली तरी. तर कारसेवक म्हणले रामलला हम आए है, बस
समोर बघितलं तर प्रचंड मोठ्या प्रमाणावरती लोखंडाची गर्डर्स वेल्ड केलेली होती. आपल्याकडच्या 3 इंची पाईपा ह्या जमिनीच्या तळापासून फुटावरती 125 फुटापर्यंत त्याचा गर्डरची भिंत केलेली होती. आणि त्या ठिकाणी आम्हाला जसं दिसलं की तो जो गुंबद आहे, मधला गुंबद आहे मशिदीचा, त्याच्यावरती भगवा ध्वजा लहरा गेला. म्हणजे काय झालं? म्हणजे असं झालं की अशी सिग्नल आली की कार सेवा हुई है. सिग्निफिकंट कार सेवा प्रतिकात्मक झाली. काय काय घडलं? अनेक कार्यकर्ते मारले गेले. कोठारी बंधूंसारखी भावंड, 2 भाऊ आहे, बहिणीचं लग्न ठरलं, अशा कुटुंबामधली दोघांचेही खून झाले, दोघांनाही मारलं गेलं. हजारो कारसेवकांना, प्रामुख्यानं आंध्र प्रदेशावरती फार मोठा हल्ला झाला. आंध्र प्रदेशाचे कारसेवक पुढच्या बाजूला होते, त्या पाठोपाठ महाराष्ट्र होता, त्या पाठोपाठ गुजरात होता, जम्मू काश्मीर होता, अशी एका पाठोपाठ जथ्थे सुटले होते. समकालीन पंतप्रधान नरसिंहराव होते, त्यामुळे आंध्रच्या कार्यकर्त्यांची भूमिका होती हम आगे जाएंगे. विचार करा काय प्रेरणा असते. आणि अशा प्रकारे आम्ही निघालो असताना स्थिती अशी आली की त्या ठिकाणी कारसेवा हुई है, अब चलिए वापस असं सांगण्यात आलं. फिर आएंगे. रात्री मुक्काम झाला. अयोध्येमध्ये वातावरण समशान शांतता होती. सांगितलं गेलं की कल सुबह की ट्रेन से वापस जाना है. सगळे कारसेवक परत आले. ही झाली प्रचंड मोठी हानी. रंजित असा तो इतिहास होता. त्या रक्तरंजित इतिहासाचा शेवट दिसला. दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रात बातमी होती, शरयू लाल झाली. अक्षरशः त्या शरयूच्या पुलावरनं आलेल्या कारसेवकांना ढकललं गेलं. ते पाण्यात पडले, त्यांच्यावर गोळ्या मारल्या गेल्या आणि अक्षरशः तो सगळा प्रदेश रक्ताचा चिखल त्या ठिकाणी आम्हाला अनुभवता आला. कोणी केलं हे सगळं? तर त्या ठिकाणचा जो समकालीन मुख्यमंत्री होता लालू प्रसाद यादव, सरळ नावानं हाक म्हणणं बरं नव्हे, लल्लू मुल्लू हाय हाय अशी घोषणा तिथं होती. परंतु शेवटी आज ते नाही आहेत, त्यामुळं त्यांच्याबद्दल वाईट बोलणं बरं नाही, पण घडलं ते अतिशय वाईट घडलं. मानव संहार करणं या देशामध्ये लोकशाही असताना काय अनुभवत होतं? पण या सगळ्या प्रकारात ज्या वेळेला त्यांनी जाहीर केलं होतं की परिंदा भी पर नहीं मारेगा, म्हणजे त्या क्षेत्रामध्ये मी एक पक्षीसुद्धा जाऊ देणार, तर कारसेवक कसले जात आहेत? त्या ठिकाणी 3-3.5 लाख कारसेवक होते. कारण पेलेव हे कारसेवक ज्या द्वेषानं पोहोचले होते, ती प्रचंड मोठी संख्या होती. मानवशक्ती काय करू शकते ह्याचं ते उदाहरण होतं. मला नाही वाटत की असं इतिहासामध्ये कुठं घडलेलं उदाहरण असेल. युद्ध झाली असेल, लढाया झाल्या असेल, सशस्त्र मोठे प्रयत्न केले असतील. महात्मा गांधींनी पण चांगला सत्याग्रह केला होता, मूठभर मीठ उचला. हा सत्याग्रह फार मोठा होता. एका बाजूला निहत्ते हातात शस्त्र नसलेले कारसेवक आणि समोरच्या बाजूला मात्र गोळीबार करणारे राज्य राखीव दलाचं सैन्य. मी सैन्यच म्हणेल त्याला, कारण ठीक अशी प्रचंड फळी होती. हे अशी कारसेवा अनुभवली आणि त्यानंतर वापस आलो. असं सांगितलं गेलं की ही पहिली कारसेवा झालेली आहे. ज्या वेळेला आपल्याला पुन्हा कारसेवा करायची, त्यावेळेला आपल्याला निमंत्रण येईल, पुन्हा इथं आपल्याला जायचं आहे. आणि मग तात्पुरता विषय थांबला. दुसरी कारसेवा जेव्हा सुरू झाली ते साल होतं 1992. साधारणपणे नोव्हेंबर 23ला आम्ही पुण्यातनं निघालो. 23ची आमची पहिली बॅच होती. पुन्हा एकदा अशाच प्रकारचं वातावरण होतं. आणि माझी पत्नी मला म्हणाली की तुम्ही जर जाणार तर मला जायचं आहे. मी म्हणलं तू येऊ नको, कारण आम्हाला गेल्यावर 200-250 किलोमीटर चालायला लागलं, तुम्हाला तेवढं एवढं झेपणार नाही म्हणे. मला यायची इच्छा आहे. मला असं वाटतं की त्यांची एक भूमिका काय आहे ती आपण ऐकली पाहिजे. नक्कीच. ज्यावेळी तो विवादित बाबरी ढाचा पाडला जात होता, मस्जिद पाडली जात होती, त्यावेळी तुम्ही त्याचे साक्षीदार आहात. तो नेमका त्यावेळचा अनुभव कसा होता? आमच्याबरोबर भरपूर महिला होत्या. आम्ही स्पष्टपणे पाहत होतो की लोकांच्या मनातला अन्यायाविरुद्धचा लढा म्हणजे काय होतं. कारण जी काही कंपाऊंड घातली होती किंवा जे काही अडथळे घातले होते की ते सगळ्या माणसांनी की ज्यांच्या मनामध्ये प्रेरणा होती अन्यायाच्या विरुद्ध लढा द्यायची, त्यांनी तो सगळा ठेचून काढला आणि ते सगळे लोक बघता
ढाच्यावर चढले आणि ढाच्यावर चढून अक्षरशः मुंगीसारखी माणसं होती आणि प्रेरणा मात्र होती त्यांच्यामध्ये, स्वत्वाची प्रेरणा होती. कारण हा लढा होता तो स्वत्वाचा लढा होता, प्रेमाचा लढा होता, अन्यायाच्या विरुद्धचा लढा होता. आणि आम्ही सगळ्या महिला पाहत होतो आणि बघता बघता तो ढाचा कोसळला आणि श्रीरामाने आम्हा सर्वांना आशीर्वाद दिला. ह्याच्यापुढं मला काही बोलता येत नाही. 1990 त्यानंतर 1992 या दोन्ही कारसेवा झाल्या. मध्यंतरी न्यायप्रविष्ट हे संपूर्ण प्रकरण गेलं आणि अखेर न्यायालयाने तिथे राम मंदिरच उभारा असा निर्देश दिल्यानंतर आता भव्य दिव्य असं मंदिर जे आहे ते तिथे उभं राहतं आहे. 22 तारखेला गर्भगृहामध्ये प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठापना देखील होती आहे. काय भावना आहेत आता, काय वाटतंय? मी थोडी आधीची पार्श्वभूमी सांगतो, कारण ती कारसेवा कशी झाली हे फार सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. प्रत्यक्ष कारसेवक ज्या वेळेला 92 साली आम्ही सगळे निघालो ट्रेननं, मध्ये सगळे विषय टप्प्यापुढे सोडूया, परंतु प्रत्यक्षात ज्या कारसेवक अयोध्येमध्ये आणि त्या कारसेवा करायला निघाल्या त्याला 11:15चा वेळ होता. 11:15च्या वेळेला डाव्या बाजूला प्रचंड मोठा मंच होता, ज्याच्यावरती सर्व राष्ट्रीय नेते होते. मी नावं सांगू, प्रचंड नावं आहेत आपल्याकडे, परंतु ती सगळी राष्ट्रीय नावं सगळी त्याच्यावरती होते, नेते होते, त्यांची भाषणं चालली ती. आणि 11:15 वाजता वरती आम्हाला ध्वज दिसायला लागला. पुन्हा एकदा कारसेवा झालेली होती. मात्र आता स्थिती अशी होती, राज्य होतं भारतीय जनता पक्षाच्या, त्या ठिकाणचा जो आता मुख्यमंत्री होता तो होता कल्याण सिंग. सगळं जग काय म्हणतं, सगळे कारसेवक काय म्हणते, कल्याण सिंग तूने कल्याण किया. त्याचं भाग्य असं होतं की कारसेवा त्याच्या काळात होत होती. कार्यकर्ते असे त्या पोचले होते आणि पाहिलं गेलं की अरे भगवा ध्वज चढलाय वरती. पोलीस हटले, पोलीस पळाले, लाठ्या घेऊन पळाले आणि त्या ठिकाणी कारसेवकांनी मार्च केला. जसं युद्ध असतं त्या युद्धामध्ये मी इंग्लिश पिक्चरमधलं युद्ध पाहिलेलं आहे, जसे ते ढोल ताशे घेऊन जसे जातात ते ड्रमर्स, अशा प्रकारे कारसेवक चालले होते. आणि कारसेवकांनी बघता बघता त्या समोरच्या वेल्डिंग केलेल्या भिंतीवरती हल्ला केला. ती जी भिंत होती ती भिंत वेल्ड केलेल्या पाईपची होती आणि त्या पाईपला 100 कारसेवकांनी हात धरले आणि ती पाईप ओढायला सुरुवात केली. काही क्षण गेला आणि पुन्हा एकदा घोषणा दिली गेली जय श्रीराम, आणि अक्षरशः तडातड आवाज आला आणि ती पाईप तुटली, वेल्डेड पाईप तुटली. एका ठिकाणी 100 फुटाच्या उंच्या पाईप आहेत आणि त्या आडव्या लावल्यात, उभ्या लावल्या. तुम्ही विचार करा काय स्थिती असेल. ते सगळ्या पाईप तुटायला लागल्या, एक एक गट पाईप घ्यायला लागले, खाली जमीन आपटायला लागले, चेचायला लागले की तोंड त्या पहारी तयार झाल्या. लोकांना असं म्हणायचं होतं की कारसेवा काय झाली, बॉम्बस्फोट वगैरे केला असेल. कुठल्याही प्रकारचं शस्त्र वापरलं नव्हतं. ह्या ज्या पाईप होत्या, या पाईपची जी चोच केलेली जी पुढच्या टोकं होती ही त्या इमारतीवर चालून गेली. मानसिक शस्त्र तिथं वापरलं गेलं, मनाची प्रेरणा वापरली गेली, मनाची शक्ती वापरली गेली. ह्याच्यापेक्षा दुसरे काही शब्दच नाहीत. आणि अशा स्थितीमध्ये त्याच्यावर जो हल्ला झाला तो हल्ला बघता त्याच्या 2 दगडांच्या मध्ये ज्या कापारी होत्या त्या कापारी काढण्याचा प्रयत्न चालला होता आणि त्याला मात्र पुष्कळ वेळ लागत होता. 1:15चा सुमार आला होता. सर्व बाजूनं कारसेवक त्या इमारतीवर चढले होते. कारसेवेच्या निमित्तानं ते अटॅक करत होते, पण पाड लागत नव्हता. असं लक्षात आलं की 1:15च्या दरम्यान तिथल्या सगळ्या पाचरी हालायला लागल्यात आणि त्याच्यामध्ये एक मोठा असा एक गुंबद आहे तो खाली कोसळला एका उजव्या बाजूचा. आणि पडता पडता अनेक कारसेवक तिथं आरडाओरडा झाला, बाजूला पळा. आणि तिथनं जे काही वाचले, काही थोडे आतमध्ये अडकले असावेत, प्रत्यक्षात तिथं पोहोचायला पण ताकद नव्हती, कारण माणसांची संख्या, जनांचा प्रवाह चालला, लढतोय अशी स्थिती होती. तर त्या ठिकाणी दुसरा पण गुंबद हा साधारण 1:30 वाजता पडलेला लक्षात आला. 1:30 पावणे 2च्या दरम्यान वेळ झालेली होती. आणि आता मुख्य मधला मोठा गुंबद राहतो जो जरा साधारणपणे 125 फूट उंचीवरती होता. ते सगळं जे बांधकाम होतं ना ते विटा, दगडं आणि चुना आणि मलवा ह्यानं बांधलेलं होतं. त्याच्यातल्या ज्या विटा होत्या त्या विटांवरती चंद्र आणि चांदणी ही चिन्ह दिसत होती. त्याच्यावरती झालेला यवनांचा हल्ला, त्याच्यावरती झालेलं यवनांनी केलेलं कृत्य हे स्पष्ट होत होतं. त्याचे पुरावे लक्षात येत होते. आणि असं लक्षात आलं की ती शेवटची जी गुंबद आहे ती आपल्याला आता पाडायची. माझा एक विद्यार्थी आहे,
किशोर चव्हाण नावाचा. हा किशोर चव्हाण समोर मला दिसतोय, सर म्हणून ओरडतोय. आणि मग त्या ठिकाणी तो जो शेवटचा प्रयत्न चालला होता की त्याच्या खालची जी पाचर काढायची ती, त्याला तो 125 फूट उंचीचा एक पाईप आम्ही धरला. जवळजवळ 70-80 जण त्यांनी पाईप असा वर सरकवला. त्यातली पाचर खाली पडली आणि प्रचंड धडाम कसा आवाज झाला आणि प्रचंड धुळीचे लोट उठले. धुळीचे लोट उठल्यानंतर ज्या लक्षात आलं त्या आम्ही सर्वजण त्याखाली गाडले गेलो होतो. छाती एवढ्या मातीमध्ये आम्ही सगळे अडकलो होतो, दगडामध्ये अडकलो होतो. आणि विषय हा संपत चालला होता. कार सेवा संपन्न झाली होती. काय झालं होतं, एखाद्या सापाला जशी मुंग्या लागाव्यात, एखाद्या मेलेल्या प्राण्याला तशा त्याच्यावरती सहस्त्र पशु त्याच्यावरती अटॅक करायला लागले किंवा त्याच्यावरती लचके तोडायला लागले, अशा प्रकारे तिथल्या विटा, माती, मलवा, दगडं हलवली गेली. प्रचंड त्या जागी काही राहिलं नाही. 6:30 वाजले होते, अंधार पडायला लागला होता आणि सगळं असं स्वच्छ झालं होतं. त्याच्यावरती पुराव्याला एक दगड राहिला नव्हता. जे कोणी कारसेवक होते त्याने आपल्या खिशामध्ये तिथली दगडं घातली, तिथल्या विटा आपल्या बॅगेमध्ये भर धरल्या आणि अशा प्रकारे त्या ठिकाणची कारसेवा झाली. लक्षात आल्यानंतर ज्या विटा समाजाने इकडून तिकडे पाठवल्या होत्या, ज्या रामललाच्या मंदिरातल्या तिथल्या आणि हनुमान गडीमधून निघालेली जी पणती होती ती पणती इथे आली होती. त्या पणतीची प्रेरणा घेऊन या ठिकाणी तिथे विटा गेल्या होत्या आणि त्या विटांची पूजा करून कित्येक वर्ष त्या ठिकाणी काम चाललं होतं. आणि त्या विटांचं एक मंदिर बांधलं गेलं, त्या जागी बांधलं गेलं. तिथे रामललांच्या मूर्ती ठेवल्या गेल्या. कशा आहेत मूर्ती त्या, तर आपल्या घरात जो गोपाळकृष्ण असतो असा रामलला आहे, तो हातात लाडू घेतलेला, त्याचा एक हात टेकलेला आहे, रांगतोय तो, असा जो बाल शिशु म्हणू आपण त्याला, असा राम आहे तो. राम लला आहे, लल्ला. तिथले लोक राम लल्ला बोलते हैं, अयोध्या को बोलते हैं श्री अयोध्या जी बोलते हैं. ती पावन भूमी येते ना, त्याला दुसरं नाव नाही आहे. ते त्याला बघताना देवभूमी म्हणून मानतात. ज्या लव आणि कुशाने ते मंदिर बांधलं होतं तिथून पुढच्या काळात अयोध्या मोकळी झाली होती, बरोबर आहे. परंतु पुन्हा समाज त्या ठिकाणी येऊन राहिला आणि त्या समाजानं ते मंदिर टिकवलं होतं. अनेक लढाया झाल्या त्या मंदिराच्या वरती अटॅक करण्याच्या, परंतु ते मंदिर टिकवलं होतं. छत्रपती शिवाजी महाराज पण त्या ठिकाणी गेलेले होते. समर्थ रामदास स्वामी त्या ठिकाणी 11 दिवस राहिलेले आहेत, असे उल्लेख पुरावे आहेत. मी सध्या लॉचा अभ्यास करतो. जी केस पराशर नावाच्या वकिलानं 40 दिवस लढवली, त्या केसचा निकाल लागला फेब्रुवारी महिन्यामध्ये 19 साली 2019ला. आणि त्यानंतर हा सगळा निर्णय केला. सर्व गोष्टी कायदेशीर केलेल्या आहेत, ह्याच्यामध्ये कुठेही दुसरी कुठली ॲम्बिग्युटी नाही आहे. सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला. बेंच प्रचंड मोठा होता. अशा बेंचनं दिलेल्या निकालानंतर केलेली कारसेवा होती, व्हॅलिड कारसेवा होती, राईट होता तो. हिंदूंना स्वतःच्या कपाळावर आलेला कलंक पाडण्याचा तो एक संधी होती. अशाच प्रकारची कारसेवा संपन्न जेव्हा झाली आणि ज्याला वापस निघालो तेव्हा अयोध्या सगळी उजळलेली होती. संपूर्ण अयोध्येमध्ये दिवे लागले होते. घराघरामधनं लोक मुठीमधनं गूळ आणून साखर आणून लोकांना वाटते रामलला हम आए है, कार सेवा हुई है. अशा प्रकारचं वातावरण होतं. घरामधनं हरभरे, फुटाणे, जे शक्य आहे ते बत्तासे लोक वाटत होते. समाज उत्सुकतेने त्यात सहभागी होता. आनंदाचा प्रवाह काय असतो, आनंदाचा प्रवाह काय असतो हे आम्ही पाहिलं, डोळ्यांनी पाहिलं. ढाचा सगळा पडलेला आणि सगळा समाज, सगळी माणसं आनंदाने नाचत होती, खेळत होती, डोलत होती. याच्यापेक्षा काही शब्दच नाहीत त्याच्या वर्णनाला. अशा प्रकारच्या ह्या 500 वर्षाच्या इतिहासामध्ये हा प्रसंग आमच्या आयुष्यामध्ये आला. माझं नाव माझ्या आजीनं, तिचं नाव बबूताई जोशी, आणि माझ्या आईवडिलांनी माझं नाव ठेवलं राघव. का ठेवलं असावं? माझं लग्न झालं तर माझ्या पत्नीचं नाव सौ मैथिली ठेवलं. का ठेवलं असावं याचा आत्ता प्रत्यय येतो आहे की हे सगळं आमच्या इथं लिहिलेलं होतं. आज माझा मुलगा आणि सून व्यंकटेश आणि माझी पूर्वा हे त्या ठिकाणी आपल्या कानपूर इथं राहतात. आम्हाला घेऊन गेले ते पाहायला. आम्ही मंदिराचा
पहिला जो कट्टा आहे पूर्ण झालेला पाहिलेला आहे आणि आज मी त्याला त्या ठिकाणी मंदिर उभं राहते. प्रत्येक हिंदूला, जगातल्या हिंदूला जसं त्या ज्यूला साबात प्रिय होता, तसं आज आपल्या देशाला, आपल्या जगाला हा असा संदेश आहे की हिंदू कधीच मार खाणार नाहीत. ही स्थिती तिथून दिली गेली सामान्य माणसाच्या प्रेरणेनं. असा हा रामाचा आता उत्सव होतोय. 22 तारखेला आपण सर्वांनी आपल्या घरामध्ये ती अयोध्या उजळूया आणि प्रभू रामचंद्रांचा हा उत्सव साजरा करूया. सियावर रामचंद्र की जय. स्वर्गीय मोरोपंत पिंगळेंपासून तमाम भारतवासियांनी पाहिलेलं जे स्वप्न होतं, शतशतकांचा जो संघर्ष होता, तो संघर्ष आज फळाला आल्याचं पाहायला मिळतं. आणि 22 जानेवारीला देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी असतील, योगी आदित्यनाथ असतील, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत असतील आणि यासह अनेक मान्यवर मंडळींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये गर्भगृहामध्ये जे आहे ते प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना जी आहे ती होणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट पियुष येरवडेकरसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे. पर्यावरणपूरक वाहतुकीसाठी PMPMLने पुढाकार घेतला असून PMPMLच्या डिझेलवर चालणाऱ्या बसेस या इलेक्ट्रिक बसमध्ये रूपांतरित केल्या जाणार आहेत. पुणे शहराची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असणाऱ्या PMPMLच्या ज्या डिझेलवर चालणाऱ्या बसेस होत्या, त्या बसेस आता इलेक्ट्रिक मोडवर करण्याचा निर्णय जो आहे तो पुणे महानगरपालिका प्रशासनाने घेतल्याचं पाहायला मिळतं आहे. महापालिका ते कोथरूड दरम्यान पहिली मिडी बस जी आहे ती बस देखील तयार करण्यात आल्याची माहिती जी आहे ती मिळताना पाहायला मिळते आणि या मिडी बसची चाचणी देखील घेण्यात आल्याची माहिती जी आहे ती पाहायला मिळते. या पुढच्या काळामध्ये तब्बल 50 मिडी बस ज्या आहेत त्या इलेक्ट्रिकमध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय जो आहे तो PMPML प्रशासनाकडून घेतला आहे. त्यामुळे एकंदरीतच जर आपण बघितलं तर पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्थेकडे PMPMLचा भार आपल्याला असल्याचं पाहायला मिळतं आहे. PMPML पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्था कशी उभी करता येईल यासाठी प्रयत्नशील असल्याचं पाहायला मिळतं आहे आणि त्या दृष्टिकोनातूनच हा महत्त्वपूर्ण निर्णय जो आहे तो देखील घेतला गेल्याची माहिती जी आहे ती आता समोर येताना पाहायला मिळते आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट पियुष येरवडेकरसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे. 22 जानेवारी रोजी अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार असून या पार्श्वभूमीवर पुण्यातील चिकन आणि मटण विक्री बंद राहणार आहे. पुणे शहर कुरेशी समाजातील चिकन आणि मटण विक्री दुकानं तसंच सर्व व्यवहार बंद ठेवून प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त लाडू व पेढे वाटप करून या उत्सवात सहभागी होणार आहेत. कुरेशी समाजाच्या वतीनं हे जाहीर करण्यात आलं असून येत्या 22 जानेवारीला अयोध्येत प्रभू श्रीरामांचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा साजरा होणार असून अयोध्येमधील रामाच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचा आनंद व उत्साह देशभर साजरा केला जात आहे. यासाठी ऑल इंडिया जमियतुल कुरेशी ॲक्शन समितीच्या वतीनं 22 जानेवारीला सर्व व्यवहार बंद ठेवून या कार्यक्रमात आनंदाने आणि उत्साहानं सहभागी होण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती कुरेशी समाजाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सादिक कुरेशी यांनी दिली आहे. राम जन्मभूमी इथे अयोध्यामध्ये प्राण प्रतिष्ठापनेचा सोहळ्यात आम्ही सर्व कुरेशी समाजाच्या वतीने सर्व आम्ही पुणे शहरातले सर्व दुकानं बंद करून या सोहळ्यात आम्ही उत्साहाने आम्ही या कार्यक्रमामध्ये सामील झालेले आहेत आणि आम्ही पुणे शहरातले खडकी, कसबा, पिंपरी, सर्व पुणे शहर या भागातले सर्व व्यावसायिक नागरिक आम्ही या उत्सवामध्ये सामील झालेले आहे. या कार्यक्रमामध्ये आमच्या समाजातल्या सर्व या कार्यक्रम उद्योगांना देखील हार्दिक शुभेच्छा देत आहे आणि त्याच्या कार्यक्रमामध्ये आम्ही देखील सहभागी झाले आहेत. त्या दिवशी आम्ही देखील आमचा व्यवसाय बंद करून गोड एक उत्साह चांगला असताना सगळं गोड वाटप देखील आम्ही कार्यक्रम आयोजन करणार आहे. त्याच्यात आम्ही सगळं गोड गोड एक फॅमिलीच्या हिशोबाने राहून ते एक चांगला सदस्य पुणे भारताचं जावं आपलं असं निर्णय घेतलेला आहे. पुणे जिल्ह्यातील मावळमध्ये बैलगाडा शर्यत हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय. शेतकरी पोटच्या बाळाप्रमाणे आपल्या बैलाची काळजी घेतात. मावळमध्ये अशाच एका लाडक्या बैलाच्या निधनानंतर या बैलगाडा मालकाने थेट त्याची समाधी उभी केली आहे. पाहूयात त्याचीच ही हृदयस्पर्शी गोष्ट. परत परत हेच वाटेल की खंड्या कोणत्याही रूपात येऊ, आमच्याच घरी येऊ. खंड्या
आपल्या लाडक्या बैलाचा मृत्यू झाल्यानं या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. शर्यत पूर्ण करून या बैलानं घाटाच्या राजाचा मान मिळवून दिला आणि खंड्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्याचं निधन झालं. खंड्या या बैलाला शेवटचा निरोप देताना या कुटुंबानं त्याचा रीतसर दशक्रिया विधी केला. इतकंच नाही तर या खंड्या बैलाची समाधी देखील उभारून त्याची विधिवत पूजा केली. मावळ तालुक्यातील नन्होली गावात योगेश जाधव या शेतकऱ्यानं त्यांच्या लाडक्या बैलाचं निधन झाल्यानंतर त्याचा दशक्रिया विधी केला, त्याचं उत्तर कार्य केलं. बैलगाडा शर्यतीत खंड्या या बैलानं आजवर अनेक विक्रम केले होते. रांजणगाव, लोहोगाव, चऱ्होली सारख्या 65हून अधिक ठिकाणी शर्यती जिंकल्या होत्या. महाराष्ट्र केसरी घाटाचा राजा म्हणून देखील या खंड्या बैलानं नावलौकिक मिळवला होता. मात्र शेवटच्या क्षणी या खंड्या बैलानं घाटाचा राजा होण्याचा मान मिळवला. या बैलानं केलेल्या उपकाराची परतफेड म्हणून आपल्या घराशेजारीच लाडक्या खंड्या बैलाचं निधन झाल्यानंतर त्याच्यावर दफनविधी करण्यात आला आणि त्यानंतर त्याची समाधी देखील उभारण्यात आली. यावेळी पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते. अपेक्षितच नव्हतं की एवढ्या लवकर आम्हाला आमचा बैल सोडून जाईल. खंड्या म्हणजे आमच्या परिवारातील सदस्य. गेल्या 5.5 वर्षापासून आमच्याकडे असलेला खंड्या कधी मागे वळून पाहून दिलं नाही. कायम स्पर्धेमध्ये नंबर काढणारा आणि आमच्या प्रत्येक सदस्याने, आमच्या बैलगाडा संघटनेमधील प्रत्येक व्यक्तीने खंड्याला आपल्या भावाप्रमाणे, आपल्या मुलाप्रमाणे जपलं. खरं तर ज्यावेळी हा अंकुश जाधवांकडून आम्ही बैल घेतला त्यानंतर त्याचं पालन पोषण हे घरातल्या व्यक्तीप्रमाणे केलं आणि मुकप्राणी हा निस्वार्थी असतो त्याच पद्धतीने त्याने आपलं जीवन जगलं. कायम आमच्या परिवाराचं, आमच्या संघटनेचं कायम नाव वाढवण्याचं काम केलं. ज्यावेळी कधी बैल झुपायला कमी असताना जरी खंड्याला झुपला तरी त्यांनी मान खाली जाऊ दिली नाही. अभिमानाने आणि ताटमानेने आम्हाला घाटातून वर जाण्याची संधी खंड्याने दिली. आणि म्हणून प्रत्येक वेळी आपण जीवन जगत असताना आपल्याला जो आनंद हवा असतो तो आनंद आम्हाला आमच्या खंड्याने दिला. परंतु खंड्या एवढ्या कमी वयामध्ये आणि एवढ्या अचानकपणे आम्हाला सोडून जाईल असं आम्हाला कधी वाटलंच नव्हतं. खंड्याला शेवटी आम्ही बुट्टेवाडीत झोपल्यानंतर देखील त्या ठिकाणी त्यांनी कमी सेकंदामध्ये बारी लावली, घाटाचा राजा झाला. परंतु वर गेल्यानंतर दुर्दैवानं खंड्या आम्हाला सोडून गेला. जे आम्हाला अपेक्षित नव्हतं ते अचानकपणे दुःख हे आम्हाला त्या ठिकाणी झालं. परंतु खंड्या जिथेही कुठे असेल तिथं सुखी असेल असं आम्हाला आतोनात वाटतं. कारण की खंड्याने आपल्या जीवनामध्ये एक प्रामाणिकपणेच आमचं सुद्धा नाव वाढवलं. आणि म्हणून मला परत हेच वाटेल की खंड्या कोणत्याही रूपात येऊ, आमच्याच घरी येऊ. खंड्या यानंतर या बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. कम ऑन गाइस, हरी आप. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian. ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. राज्यात पुढील काही दिवस किमान तापमानात घट होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. काल दक्षिण कर्नाटकवर असलेली द्रोणिका रेषा आज दक्षिण कर्नाटकापासून मध्य छत्तीसगडपर्यंत आहे. यामुळे राज्यात हवेत काही प्रमाणात आर्द्रता वाढली आहे. या आर्द्रतेमुळे हाय क्लाउड्स तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील 48 तासात किमान तापमानात घट होणार नाही. 20 जानेवारीनंतर मात्र किमान तापमानात हळूहळू थोड्या प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे. पुणे आणि परिसराचा हवामानाचा अंदाज असा आहे. पुढील 48 तास आकाश मुख्यतः निरभ्र राहील. तसेच पहाटे धुके पडण्याची शक्यता आहे. 21 जानेवारीला आकाश मुख्यतः निरभ्र राहील, तर 22 जानेवारीला आकाश अंशतः ढगाळ राहील. त्यानंतर मात्र आकाश मुख्यतः निरभ्र राहील. पुढील आठवड्यात कमाल तापमानात काहीही बदल अपेक्षित नाही.
मात्र 20 तारखेनंतर किमान तापमानात हळूहळू अंदाजे 2 ते 3 डिग्रीने घट होण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेत अनेक विषयांवर भाष्य केलं आहे. नमस्कार. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने काही भूमिका मांडण्याच्यासाठी आणि काही प्रश्न विचारण्याच्यासाठी म्हणून आपल्या सगळ्यांशी संवाद साधत आहे. परवा दिवशी जनता न्यायालय पार पडले. या जनता न्यायालयामध्ये भाजपाने सत्ता पालटासाठी आणि शिवसेनेचा समूळ उच्चाटन करण्यासाठी आणि महाराष्ट्राचा एकूण खेळखंडोबा करण्यासाठी ज्या पद्धतीने शिवसेनेच्या काही लोकांना हाताशी धरून एककट कारस्थान केले, राजकीय षडयंत्र करत त्यात ईडी सीबीआय इलेक्शन कमिशनचा वापर केला, इलेक्शन कमिशनला हाताशी धरून ज्या पद्धतीने राहुल नार्वेकरांनी एक अत्यंत खोटारडा निकाल म्हणण्यापेक्षा भाजपची स्क्रिप्ट वाचून दाखवली, या सगळ्या गोष्टी पुराव्या सकट आम्ही परवा दिवशीच्या महापत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्राच्या जनतेसमोर मांडल्या. यामुळे भाजपाचा पोटशूळ उठणे किंबहुना जळफळाट होणे फार स्वाभाविक होते. भाजपाचा जो एकूण जळफळाट झाला आणि नार्वेकरांनी त्यानंतर जे एकूण सारवासारवी करण्याचा प्रयत्न केला, हे सगळं पाहता महाराष्ट्रातलं वातावरण भाजपाच्या सूडबुद्धीमुळे, भाजपाची कपटनीती उघडी झाल्यामुळे आणि शिंदे गटाने सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे षडयंत्र काय प्रकारे रचलं होतं, ते षडयंत्र परवा दिवशी उघड झाल्यानंतर भाजपाला अतोनात भीती वाटायला लागली. आणि आपण एवढी कटकारस्थानाची जी खिचडी शिजवलेली आहे, ती खिचडी आता बिघडते की काय असं वाटून एक नवी खिचडी समोर आणण्याचा प्रयत्न केला. निव्वळ आणि निव्वळ जनता न्यायालयाच्या त्या एकूण परिणामकारकतेचं जे वातावरण महाराष्ट्रात तयार झालं, त्याकडून लक्ष हटवण्यासाठी, लोकांची दिशाभूल करण्यासाठी त्यांनी रात्री सूरज चव्हाण यांच्यावर अटकेची कारवाई केली. आज सकाळी राजन साळवी साहेब यांच्या घरी एक धाड टाकायचा पुन्हा एक केविलवाना प्रयत्न केला. परंतु माध्यमांच्या समोर काही गोष्टी मांडल्या पाहिजेत की भाजपा दरवेळेला सूडबुद्धीचं राजकारण कसं करते आणि टायमिंग कसं साधते. महापालिकेमध्ये चाललेल्या गैरव्यवहाराच्या संदर्भाने आमचे नेते सन्माननीय आदित्यजी यांनी महापालिकेवर मोर्चा काढला, अनेक गोष्टी मांडल्या आणि ते वातावरण महाराष्ट्रात पोचतंय असं वाटायला लागलं की दुसऱ्या दिवशी एक मोठी घटना घडली, ते म्हणजे अजितदादा बाहेर पडले, बातम्या झाकळल्या गेल्या. मी अजून एक उदाहरण सांगितलं पाहिजे. खेडमध्ये प्रचंड विराट सभा सन्मान्य पक्षप्रमुखांची पार पडली. या विराट सभेमध्ये कोकणमध्ये पुन्हा एकदा संपूर्ण कोकणवासी हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहेत हे चित्र जसेही समोर आले, दुसऱ्याच दिवशी या सभेच्या आयोजनात असणाऱ्या सदानंद कदमांवरती ईडीची धाड पडली आणि लगेचच अटकेची कारवाई केली. मी तिसरं उदाहरण सांगितलं पाहिजे. ललित पाटील प्रकरण सुरू होतं. ललित पाटील प्रकरणामध्ये म्हणजे अजूनही ते प्रकरण सुरू आहे आणि भाजपा ते प्रकरण दाबून टाकण्याचा प्रयत्न करते, कारण भाजपाला शिंदे गटाच्या मंत्र्यांना आणि आमदारांना वाचवायचे. पण या सगळ्यांच्या संबंधाने ज्या नाशिकमध्ये एमडी ड्रगचे साठे सापडले, त्याच नाशिकमध्ये पक्षाच्या वतीने सन्मान्य संजय राऊत साहेबांनी एक भला मोठा मोर्चा काढला. हा मोर्चा पार पडला आणि दुसऱ्याच दिवशी अद्वै हिरे यांच्यावर कारवाई झाली. कोइन्सिडेंट कसे आहेत बघा. जेव्हा जेव्हा आमच्याकडून एक मोठी मूव केली जाते तेव्हा तेव्हा भाजपा ते वातावरण बदलवण्यासाठी कशा सूडबुद्धीचं राजकारण करते. आता परवा दिवशी जनता न्यायालयाचं घटना पार पडली आणि लगेचच रात्री सूरज चव्हाण यांच्यावर कारवाई केली. पण नेमकी काय आहे ही कारवाई? खरंच खिचडी घोटाळा झालाय का?
कोविडच्या काळामध्ये काय घडलं नेमकं, कशामुळे ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत, आणि जर कोविडच्या काळात असं काही घडलं असेल तर त्याला जबाबदार कोण कोण आहेत. पहिली बाब तर महाराष्ट्राच्या जनतेला आणि भारताला सगळ्यांना माहिती आहे की कोविडला महामारी म्हणून घोषित केलं गेलं. एपिडेमिक ॲक्ट लागू केला गेला. एपिडेमिक ॲक्टमध्ये एखादी जर निर्णय प्रक्रिया राबवायची असेल, तातडीचे निर्णय घ्यायचे असतील तर फार चर्चा, विचार, विमर्श या सगळ्या प्रक्रिया करत बसायला वेळ मिळत नाही. त्यावेळेला फक्त आणि फक्त माणसं वाचवणं ही प्रमुख प्रायोरिटी असते. विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी आज पत्रकार परिषद घेतली आहे. पाहूयात नेमकं काय म्हणाल्या डॉक्टर नीलम गोऱ्हे. कुटुंबामध्ये आणि सगळे आप्त इष्ट परिवार कार्यकर्ते असं एक घरामध्ये समारंभ ठेवलेला आहे आणि श्री रामकृपा पूजा सगळेजण आपण म्हणतो आहे की, आणि तो निर्णय झालेला आहे, न्यायालयीन निर्णय झालेला आहे आणि 22 तारखेला कायद्यानुसार आणि आतापर्यंत ज्या काही घटनाक्रम झाला तो पाहिला तर ज्या क्षणाची सगळेजण वाट पाहत होते की श्री रामप्रभूंची प्रतिष्ठापना अयोध्येमध्ये परत एकदा व्हावी आणि त्यानुसार ती 22 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रामजन्मभूमी न्यास यांच्या माध्यमातून होते आहे. मी त्याचं मनापासून स्वागत करते. आणि हा एक केवळ मूर्ती ठेवण्याचा कार्यक्रम नाही आहे आणि केवळ एक इव्हेंट आहे असंही मला वाटत नाही. तर अनेक वर्षापासून जो भारताचा इतिहासामध्ये अनेक चढउतार झाले, त्याच्यामध्ये भारताची राज्यघटना अस्तित्वात येण्याच्या अगोदर विविध आक्रमणांच्या मधून अयोध्या आणि भारतातल्या अनेक जागांवरती आक्रमणं झाली. महाराष्ट्राच्या आसपासच्या परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रचंड मोठं असं अभूतपूर्व कार्य असल्यामुळे इथे सुद्धा खूप संघर्ष करावा लागला. आपल्याला कल्पना आहे की अनेक वेळेला तुळजाभवानीची मूर्ती, श्री विठ्ठलांची मूर्ती देखील लपवून ठेवावी लागली होती की ती भ्रष्ट होऊ नये म्हणून. अशा प्रकारच्या वातावरणातून आपण तो अधिकार आधी कोर्टाकडून, त्याचबरोबर संघर्षातून आणि जनतेच्या लढ्यामधून हा प्राप्त केलेला आहे आणि परत तिथे रामप्रभूंची प्रतिष्ठापना होते. हे केवळ मूर्ती किंवा मंदिराचं निर्माण नाही आहे, तर शांततामय मार्गाने ज्यांना आराधना करायची आहे, ज्यांची श्रद्धा आहे, त्याच्यावरती बळजबरी करणारे जे प्रवृत्ती असतात त्या प्रवृत्तींना कुठे ना कुठे जनतेच्या रेट्याने बदलून न्यायालयीन मार्गाने त्याच्यातला तोडगा काढून तिथे परत रामप्रभूंचं मंदिर मिळवण्यात आपल्याला म्हणजे भारतीय लोकशाही देशाला यश प्राप्त झालेलं आहे. ही एक फार मोठी घटना आहे असं मला वाटतं. आणि सगळ्या जगामध्ये आज भारताची लोकशाहीच्या बद्दल आपल्याकडे अनेक प्रश्न आपण उपस्थित करतो, परंतु अनेक निवडणुका आपण जर का पाहिल्या तर जास्तीत जास्त प्रभावी पद्धतीने निवडणुका होणारा देश म्हणजे भारत असं भारताच्या लोकशाहीचं वर्णन आज जगामध्ये केलं जातं. त्या पार्श्वभूमीवरती लोकशाहीला आव्हानं जरी अनेक आहेत, असं मतभेद असू शकतात लोकांचे वेगवेगळे, पण तरीही अशा प्रकारचे एक घटना फक्त न होता इतिहासाला कलाटणा देणारी घटना आहे असं मला वाटतं. आणि म्हणून आज आपण इथे सगळ्यांना मी बोलावलेलं आहे. त्याचबरोबर दुसरा मला महत्त्वाचा मुद्दा असा मांडायचा आहे की धर्म हा फक्त धर्म असं आता राहिलेलं नाही आहे. तर विशेषतः कुंभमेळ्यापासून आपण पाहतो आहे की मोठ्या प्रमाणात आपली तीर्थक्षेत्र, आपल्या होणाऱ्या यात्रा, आपल्याकडे होणारी वेगवेगळी धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रम हे उद्योगाचं, रोजगारांना चालना देणारं केंद्र बनत आहेत. ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे धार्मिक पर्यटन ही जो मुद्दा आहे त्याच्यामधून अर्थव्यवस्थेला सुद्धा गती मिळते आहे आणि त्याच्यामुळे सुद्धा आपण त्याचं स्वागत केलं पाहिजे असं मला वाटतं. कारण त्या प्रकारनी एक वेगवेगळ्या प्रकारचं पर्यटन आपल्याला माहिती आहे. मग त्याच्यामध्ये आपण पाहिलं मुंबईसारख्या ठिकाणी डान्स बार किंवा कॅसिनो याच्यासाठी जगामध्ये लोक पर्यटनाला जातात. तसंच नैसर्गिक स्थळांच्यासाठी जातात, अनेक वेळेला गिर्यारोहणासाठी जातात. तसं धार्मिक पर्यटन जे आहे ते धार्मिक पर्यटनाचं केंद्र म्हणून सुद्धा मी असं म्हणेन की अयोध्या आहे, वाराणसी आहे, शिर्डी आहे, पंढरपूर आहे. या सगळ्या बाबतीमध्ये लोकांना एक विधायक त्यांच्या श्रद्धेच्या दृष्टिकोनातून जाण्यासाठी, भेटण्यासाठी, कुटुंबाबरोबर जाण्यासाठी पर्याय मिळतो. या गोष्टीकडे सुद्धा या सगळ्या प्रश्नाच्या विरोधकांनी दुर्लक्ष करता कामा नये अशी माझी खास करून अपेक्षा आहे. आणि त्यामुळे आज या कार्यक्रमाच्या मध्ये आरतीच्या नंतर
सगळे वेगवेगळे जे कार्यक्रम होत आहेत त्यामध्ये जी एक ज्याला आपण म्हणू लोकांचं राज्य आणि त्याचबरोबर जे संपूर्ण त्यांच्या विचारांचा प्रचार प्रसार करणारं मराठीमध्ये साहित्य मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे रामायणाच्याच बरोबर समर्थ रामदास स्वामींनी केलेले श्लोक असतील किंवा करुणाष्टकं असतील किंवा वेगवेगळ्या प्रार्थना असतील, रामरक्षा असेल, तर त्याच्यावरती सुद्धा मराठीतल्या संतांनी, मराठी भाषिक संतांनी खूप काम केलेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की हा एक चांगल्या प्रकारचा कार्यक्रम घडतो आहे नवीन वर्षामध्ये. याखेरीज दुसरं मला इथे सांगायचं की विधान परिषदेच्या आमच्या अधिवेशनानंतर आपण भेटलोच होतो आणि त्यावेळेला मी अधिवेशनातल्या महत्त्वाचे मुद्दे सांगितलेले होते. परंतु 27 आणि 28 जानेवारीला विधिमंडळाच्या मार्फत एक महाराष्ट्राच्या आणि सगळ्या देशामधले अध्यक्ष सभापती यांना निमंत्रित करून आमचे जे अध्यक्ष आहेत राहुल नार्वेकर आणि आम्ही सगळ्यांनी माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांना आज ईडीकडून अटक करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. पण या प्रकरणामध्ये अटक झालेली आहे सूरज चव्हाण यांना. खिचडी घोटाळ्यामध्ये आपण सातत्याने पाठपुरावा केलेला आहे. या प्रकरणाचा काय नेमके आरोप ठेवण्यात आलेले आहेत आणि सूरज चव्हाण यांचा या घोटाळ्याशी कसा संबंध आहे? 132 कोटी रुपये मुंबई महापालिकेने 50 कॉन्ट्रॅक्टरला खिचडी कॉन्ट्रॅक्ट दिले, पेमेंट केले. त्यात उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या पार्टीचा अनेक नेत्यांचा नामी बेनामी कंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले. सूरज चव्हाणच्या खात्यात 1.5 कोटीहून अधिक रुपये गेले. एकंदर तर 3-4 कोटी गेले आहेत. अमोल गजानन कीर्तिकर यांच्या खात्यात पण पैसे गेले. ज्या FIR झाले त्या कंपनीतून अमोल गजानन कीर्तिकर यांच्या खात्यात 1,65,00,000 रुपये गेले आणि संजय राऊतचे पार्टनर सुजित पाटकर यांचा राजीव साळुंखे, सह्याद्री रिफ्रेशमेंट, सूरज चव्हाणला एका कंपनीतून 1,20,00,000 गेले. हे पैसे कशासाठी? तर ते म्हणतात आम्ही खिचडीचं कन्सल्टन्सी करायचं. खिचडी कशी बनवायची, किती तांदूळ, किती डाळ, याची कन्सल्टन्सीचे कोट्यावधी रुपये आणि बोगस बिल्स, बेनामी कंपन्या, शेल कंपन्या याच्यातून लाखो रुपये यातनं काढण्यात आले. महापालिकेचे रेकॉर्ड चेक केले असताना लक्षात आलं या 50 कॉन्ट्रॅक्टर पैकी 20हून अधिक कॉन्ट्रॅक्टरनी किती खिचडी पॅकेट दिले, त्याची डिलिव्हरी कुठे केली, काय केली, कशी केली, त्याचा कुठलाच रेकॉर्ड नाही आहे. या खिचडी अकाउंट मधून संजय राऊत यांचा मित्र परिवाराच्या खात्यात पण लाखो रुपये गेले. संजय राऊतची सुपुत्री विदिता संजय राऊत यांच्या खात्यात 14 लाख रुपये. हे तर मी एका खिचडी कॉन्ट्रॅक्टरचं सांगतोय, आणखीन तर माहित नाही. भाऊ संदीप राजाराम राऊत 6.25 लाख रुपये, सुजित पाटकर 40 लाख रुपये, हे एका खिचडीच्या कॉन्ट्रॅक्ट मधून. आजच्या या बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची वेळ झाली आहे. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.